या रस्त्याचा जो व्ह्यू आहे ना तो मित्रांनो एक नंबर आहे, कारण समुद्रकिनारा बाजूला आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाजूनेच रस्ता जातोय. आणि आपण फायनली काशीद बीचवर पोहोचलेलो आहोत. आपला हॉर्स रायडिंग. नमस्कार मंडळी. तर आपलं रेवदांडा बीच फिरून झालेलं आहे. तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी उमेश कदम स्वागत करतो तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये, रेवदांड्याच्या सेकंड एपिसोडमध्ये. तर आत्ता आपण रेवदांड्यावरून निघालो आहोत ते काशीद बीचच्या साईडने. तर मित्रांनो खूप सुंदर बीच आहे, अतिशय छान स्वच्छ एकदम सुटसुटीत बीच आहे आणि किल्ला देखील खूप छान. बघा व्हिडिओ बघा मागचा, तुम्हाला समजून जाईल. आणि हे ब्रिज रेवदंड्याचा फेमस ब्रिज आहे हे. तर या साईडला रेवदंडा आणि इकडे काशीद. तुम्ही इकडून सरळ काशीद बीचवरून मुरुड जंजिऱ्याला जाल उजव्या साईडने गेलात तर, आणि इकडे गेलात तर रोहाला जाल. तर मित्रांनो इथून काशीद बीच जे आहे हे जवळजवळ 30 किलोमीटर आहे, 30-35 किलोमीटर. आत्ता जवळजवळ 11 वाजलेत आणि आपण काशीद बीचच्या साईडने निघालो. हा जो उजव्या साईडचा पट्टा आहे हा पूर्ण समुद्रकिनारा आहे. बघा ह्या साईडने बघा तुम्ही, खारफुटी आहे पूर्ण समुद्रकिनारा. किती छान दिसते बघा. आणि दुपारी जशी जशी दुपार होते तशी भरती त्या येते. हे बघा भरतीचं पाणी दिसतंय एकदम वर आलेलं. हायटाईट चालू आहे सध्या. हा मित्रांनो एकदम खराब रस्ता इथे. आणि हे बघा पाणी बघा एकदम रस्त्याच्या बाजूला, किती छान दिसतंय. रस्त्याचं काम चालू आहे आणि ही पूर्ण बीच लाईन. मगाशी आपण तिकडे पाठीमागे होतो रेवदंड्याला. आणि हा जो आहे हा कोरलाई आहे. हे बघा, तर कोरलाई किल्ल्याला जायचं असेल तर इथून राईड घ्यायचं. इथे दिलेला आहे कोरलाई किल्ला. आणि पुढे इथून 14 किलोमीटर काशीद बीच आहे. तर माझ्यासोबत मी फक्त टॉप बॉक्स घेतलेला आहे, त्यामध्ये माझं सामान आहे आजच्या राईडसाठी जेवढं लागेल तेवढं आहे. म्हणजेच चार्जर वगैरे किंवा पॉवर बँक आणि ट्रायपॉड कॅमेऱ्याचा, दॅट्स इट. तर टॉप बॉक्सची जर गोष्ट करायची झाली तर एकदम स्टेडी टॉप बॉक्स आहे. मोटो पॉवरचा जो मी टॉप बॉक्स घेतला, जवळजवळ आता मी 6 महिने हा टॉप बॉक्स वापरतो आहे. कारण मी पावसाच्या सीझनमध्ये टॉप बॉक्स घेतला होता जवळजवळ जुलैच्या दरम्यान, जुलै ऑगस्टच्या दरम्यान घेतला होता. तर अराऊंड 6 महिने आपण पकडू शकतो, 6 महिने झाले असं म्हणू शकतो आपण. तर टॉप बॉक्स एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये सामान पण आपलं व्यवस्थित कॅरी होतं आणि आपलं जॅकेट त्याच्यामध्ये बसतं एक. जर आतमध्ये आपलं फुल फेस एक्झॉरचं जे हेल्मेट आहे ते पूर्ण आतमध्ये कवर होतं. सो 45 लिटरचा स्पेस आहे, बऱ्यापैकी स्पेस आहे, त्यामुळे छान आहे टॉप बॉक्स. मुरुड मुंबई.
महाराष्ट्राची लाल परी. जागोजागी रस्त्याची कामं चालूच आहेत. हे बघा, हा आहे आपला कोस्टल रूट. कोस्टल रूटने तुम्ही आलात तर तुम्हाला सगळाच समुद्र बघायला भेटेल आणि जे व्ह्यूज आहेत ते एक नंबर व्ह्यूज आहेत मित्रांनो सर्व. ताराबंदर या जागेचं नाव आहे ताराबंदर. काय सीन आहे, एक नंबर. वाह, जबरदस्त. हो 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 हो, काय समुद्र किनारा. आणि सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं. इथे पण तर आपल्याला थोडं बाहेर जावं लागेल. या रस्त्याचा जो व्ह्यू आहे ना तो मित्रांनो एक नंबर आहे, कारण समुद्रकिनारा बाजूला आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाजूनेच रस्ता जातो. आणि हा आहे आपला कोस्टल रूट. कोस्टल रूटची हीच मजा आहे. वा, पूर्ण समुद्र. म्हणजे आता भूक लागली आहे थोडी, 11:30 वाजलेत. थोडी भूक लागली आहे, काहीतरी खाऊया आपण. आता आपण काशीद बीचला पोचणारच आहोत. तर हा जो घाट सेक्शन आहे हा कंप्लीट झाला की आपण लगेच काशीद बीच जवळ एंटर करू. आणि आपण फायनली काशीद बीचवर पोहोचलेलो आहोत. आता आपण पार्किंग बघू. तर हा आहे काशीद बीचचा एरिया. काशीद बीच, बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत, बहुतेक मुलांच्या सहली आलेल्या आहेत. सो आपण कुठेतरी इथे बाईक पार्क करू आणि खाली जाऊ. पार्किंग पार्किंग पार्किंग. आय थिंक इथेच केलेली बरी वाटते मला पार्किंग. या इथे करूया पार्किंग. राहू दे पार्किंग. तो फायनली आपण काशीद बीचला पोचलो. चला, बीचला आल्यानंतर वेगळेच वाईब येतात. हे बीचचे कपडे वगैरे बघून खूप मजा वाटते, पण आपल्याला पाण्यात नाही भिजायचं आहे. तर मित्रांनो चला आता आपण जाऊया बीचवर. आणि पहिल्यांदा मी नाश्ता सांगितला आहे, पोहे सांगितलेत, कारण की सकाळी मिसळ खाल्लेली, म्हणून आता म्हटलं पोहे खाऊया. गाडी मी इथं पार्क केली. हे बघा, इथे मी श्रद्धा स्टॉल दिसतंय, तिथे मी नाश्ता सांगितला आहे. आणि इथे बीचवरचे बरेच कपडे आणि बॉल वगैरे आहेत, खेळणी आहेत, चप्पल वगैरे आहेत, बरंच आहे बघा इकडे आतमध्ये. बनवत आहेत, तोपर्यंत आपण बसूया. हे बघा,
पोहोचूया. तर हे आहे काशीद बीच. तर इथे बसलो श्रद्धा कॉर्नर्समध्ये आणि पोहे ऑर्डर केले. तर येईपर्यंत खूप रस्त्याचं काम चालू आहे. मध्ये थोडे पॅचेसचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं असेल. आता दुपारचे 11:15 वाजलेले आहे. 11:15 वाजले आणि मी पोहे खातोय. कारण की इथे जेवण भेटेल, पण मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे जेवणाचा काही विषय नाही. जेवण आपण नंतर करू. तर म्हटलं थोडं काशीद बीच बघूया, काशीद बीच फिरूया. तर या बीचवरती जास्त गर्दी दिसते, कारण इथलं जे पाणी आहे हे थोडं निळं आहे. म्हणजे बऱ्यापैकी बाकीच्या बीचेसपेक्षा इथे थोडं पाणी जरा चांगलं वाटतं बघायला, ब्ल्यू असं टाईप. म्हणजे गोव्याला जसं फील येतं तसं इथे फील येतो. आणि इथे सँड पण जी आहे व्हाईट आहे. जशी आपण रेवदांड्याला बघितली व्हाईट सँड आहे, तशी इथे पण व्हाईट सँड आहे. आणि अलिबागच्या जर बीचवर बघाल तर तिथे तुम्हाला व्हाईट सँड नाही, तर तुम्हाला थोडी अशी ब्लॅकिश बघायला भेटेल, वाळू. सो म्हटलं चला काशीद बीच करूया. तर मित्रांनो, आपला नाश्ता आलेला आहे आणि समोर बीच आणि हा नाश्ता. वा, नाश्ता करू. सो चला मित्रांनो, आपण खाली उतरूया बीचमध्ये. आणि दुपार असल्यामुळे ऊन भरपूर झालं आहे. तर बघा तुम्ही, 12:30 वाजत आलेत आणि इथली सँड बघा, इथली वाळू बघा, सेम गोव्यासारखीच आहे, व्हाईट. आणि आज संडे नाही आहे, तरी पण पब्लिकची गर्दी बघा, गर्दी किती आहे. गर्दी बघा पब्लिक. कारण की इथे पब्लिक काय येतात माहिती आहे का, इथली वाळू एकतर व्हाईट आहे, पांढरी आहे. आणि पाणी बाकीच्या अलिबागच्या बीचपेक्षा पाणी जे आहे हे स्वच्छ आहे. ते मी तुम्हाला पाणी दाखवतो. आणि सध्या हायटाईड चालू आहे, त्यामुळे वरती आलं आहे, पाणी भरपूर दिसते बघा. दाखवतो मी तुम्हाला एक मिनिट. तर माझ्या मागे बघताय तुम्ही समुद्र. हे बघा, हायटाईड असल्यामुळे पाणी जास्त वर आलंय. आणि इथली वाळू बघा आणि हे पाणी बघा. हे पाणी थोडं स्वच्छ दिसतंय, नाहीतर अलिबागच्या बीचवरती थोडंसं पाणी गढूळ दिसतं. म्हणजे बाकीचे अलिबागचे बीच आणि हे बीच याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण मेन डिफरन्स जो आहे पाण्याचा आणि वाळू. हे थोडं बीच असं डीप वाटतंय, खोल वाटतंय. आणि इथं भरपूर वॉटर स्पोर्ट्स दिसत आहेत आपल्याला. हे बघा समोर पुढे वॉटर स्पोर्ट्स दिसत आहेत, मी तुम्हाला दाखवतो. दुपारचा वेळ असल्यामुळे ऊन तर आहेच आणि पब्लिक पण आता हळूहळू वाढते, कारण बऱ्याच ठिकाणाहून पब्लिक येते इथे. हे बघा,
हो, पाणी वर आलेलं आहे. घोडा गाड्या वगैरे आहेत. बीच बाईक आहेत 4x4. हे हॉर्स. सो आता आपण करूया हॉर्स रायडिंग. हा दादा भेटलेला आहे आपल्याला आणि त्याचा हा घोडा आहे. घोडा किती पांढरा शुभ्र आहे बघा, मस्त एकदम छानपैकी. तर आपण हॉर्स रायडिंग करूया. किती दादा आहे? 200 रुपये पर हेड. ओके. आणि राऊंड केवढा असतो? 200 मीटर. थांब इकडचा पाय लागलेला नाही. मारले तर घोडा पळतो. पाहिजे आहेत सुरुवात दाखवून धरायला. याचं नाव चेतक आणि याचं नाव बॉस. तर मित्रांनो आपले हॉर्स रायडिंग झाले. मित्रासोबत खूप गप्पा मारल्या. ज्ञानेश्वर त्याचं नाव. तर त्याच्यासोबत खूप गप्पा मारल्या, घोड्यांबद्दल थोडी माहिती घेतली आणि मग म्हटलं आता चला पुढच्या प्रवासाला निघू. आता बरेच दुपार झाले त्यामुळे आता आपण परतीचा प्रवास करूया सुरू. इथलं पाणी बघितलं की एकदम गोव्याचा फील येतो, गोव्याचे वाइब्स येतात. आणि तुम्ही तिथे बघत असाल आज बरंच पब्लिक आहे या बीचवरती. वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत बघा. वॉटर बाईक, बनाना राईड आणि ही आत्ता आहे जी नवीन बनते, जेटी बनते काशीची. लाटा बघा मोठ्या मोठ्या येत आहेत कारण की आत्ता भरतीचा कालखंड चालू आहे, काळ चालू आहे त्यामुळे. चला तर मग आपण निघूया. आपलं फिरून झालंय, काशीद बीच बघून झालं. आता निघूया परतीच्या प्रवासाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. चला आपली बाईक जी आहे हे या साईडला लावलेली आहे इकडे. आपण बाईक घेऊया आणि निघूया परतीच्या प्रवासाला.